सनी कुठे आहे? तो पुण्याला गेलाय, त्याचे आई बाबा पुण्याला असतात ना. हे वॉलेट असं जमिनीवर सनी वॉलेट न घेताच पुण्याला गेलाय. तो स्वतः ठेवून गेलाय पैसे आणि एटीएम घेऊन गेलाय खिशातून तो. तुमचं अस्मिताताईकडे काय काम होतं? अरे एक इन्व्हॉल्व द्यायचं होतं, अतिशय महत्वाचा मॅटर आहे यात. काका काकू तुम्ही काय रे, सनी कुठे आहे? काहीतरी घोळ झालाय. तो पुण्याला गेला आणि तुम्ही मुंबईत कसे? सनी पुण्याला गेलाय. मगाशी या कपाटामधून कसला तरी आवाज येत होता. चावी नसेल तर कुलूप तोडा, पण कपाट उघडा दे. चावीस आहे, सापडली मला, तर कपाट कशाला तोडायचं नाही. मॅडम, छे, कपाट उघडलं पण उंदीर सुद्धा बाहेर नाही आला. मग मगाशी आम्हाला आवाज ऐकायला आला, तो खरा होता की भास होता? कळेल, जे काही येते कळेल. आणि शोधलं की सापडतच. निषाद, शार्दूल, मला बंगला बघायचा. चला दाखवतो. काका काकू, खूप उशीर झाला. मला वाटतं आता तुम्ही आराम करा. आणि हो, मी सनीला फोन केला होता. त्याने असं सांगितलं की तो पोहोचल्यावर कळवणार आहे. आता त्याची बॅटरी लो होती, तो ऑन द वे होता पुण्याला. हे सांगितलंस ते खूप बरं केलंस बाई. अगं जीव ना नुसता टांगणीला लागला होता माझा, पण आता मात्र माझी काळजी मिटली. मॅडम, आत कोणीच लपलेलं नाही. ठीक आहे, मग निघूयात आपण. येतो. थांबा मॅडम, मी पण येते तुमच्यासोबत. काका काकू, मी उद्या सकाळी परत येईन. चल. चल. हो, थांबा, आम्ही घेऊन येतो ना. तुम्ही आराम करा. निशात, कपाटातून आवाज कसले येत होते? उंदराचा आणि मांजराचा. अरे गंमत नकोस ना करू, प्लीज सांग ना. अरे मूर्खा, जरा विचार कर ना. मेलेला माणूस स्वतःचा तोल कसा सांभाळेल? अरे त्या सनीची बॉडी लुडकत होती ना, म्हणून कपाटात आवाज येत होता. हे पण आपण तर कपाटात सनीला बंद केलं होतं ना, मग तो कुठे गायब झाला आणि कपाट रिकामं कसं? सांगतो, पण कोणाला सांगू नको. मला वाटतं पुरावा नष्ट करण्यासाठीच त्या खुन्याने सनीला गायब केलं. ओके ओके, हा ठीक आहे, या तुम्ही इथे. म्हणाली रणजित पकडला गेला. राकेश आणि महेश त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊन इथेच येत. बरं झालं. पण मॅडम, इथे नक्की काय घडतंय तेच कळत नाही. तू अगं, समीर तुला घरी सोडायला येत होता ना? तो बाहेर थांबलाय. मॅडम, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, म्हणून आत आले. बोल ना. मॅडम, सनी खरंच पुण्याला गेलाय का याबद्दल शंका वाटते मला.
म्हणजे त्याचे आई बाबा उद्या इथे येणार आहेत हे माहित होतं त्याला. तसं आमचं बोलणंही झालं होतं. मग त्याच्या आई बाबांना आणि मला न सांगता का जाईल तो? आज आमची भेट झाली तेव्हा त्याच्या मनात पुण्याला जायचा विचारही नव्हता. उलट आई बाबा इथे आल्यावर तो मला त्याच्या घरी बोलावणार होता, आमच्या लग्नाविषयी बोलायला. तुला वाटतंय तसं मलाही वाटलं होतं की तो खरंच गेलाय की नाही पुण्याला, म्हणून मी त्याला कॉलही केला. तर त्यानेच मला असं सांगितलं की तो ऑन द वे आहे पुण्याला जायला. आणि बरं असंही म्हणाला की माझ्या मोबाईलची बॅटरी लो आहे, मी पुण्याला पोहोचल्यावर कॉल बॅक करेन. मॅडम, आपण त्याच्या फोनवर मेसेज करूयात का? हां, गुड आयडिया. तू तुझ्या फोनवरून त्याला मेसेज कर. हो मॅडम. पुण्याला पोहोचलास का? मॅडम, त्याचा रिप्लाय आलाय. अजून नाही शोनू. शोनू पोहोचल्यावर फोन करतो. ओके, मग त्याला आता असा मेसेज कर की तू पुण्याला जाऊ नकोस, परत ये, आई बाबा इथे आले. पुण्याला जाऊ नकोस, आई बाबा इथेच आले. मॅडम, रिप्लाय आलाय त्याचा. हो, मेसेज मिळाला, मिस कॉल्सही आले, पण पुण्याला जाणाऱ्या ट्रॅफिकमध्ये मी अडकलोय. म्हणजे तो पुण्याला निघालाय हे तर नक्की आहे. त्याच्या मेसेजेस वरून तरी तसंच वाटतंय. पण मॅडम, मला अजूनही असं वाटतंय की मी सनीला दिलेल्या सेंटचा वास त्या कपाटातूनच येत होता. आणि लाईट्स गेले तेव्हा तर तो माझ्या आसपास आहे असं वाटत होतं. पण काही क्षणच असं वाटलं. अगं, पण कपाट त्यांनी आपल्या समोर उघडलं, त्यात काहीच नव्हतं. पण मग निशाद आधी कपाट उघडून दाखवायला टाळाटाळ का करत होता? आणि शार्दूल सुद्धा कपाटाकडे बघून खूप अस्वस्थ वाटला. हे निषाद, अरे मी तुला किती शोधलं, कुठे गेला होतास तू? मला वाटलं मला सोडून पळून गेलास तू. इथे हवा खायला आलोय मी. मी पळून नाही गेलो, तो सनी पळून गेलाय, ते पण त्या लॉक कपाटात. अरे तुला असं आवडतं ना मला सारखं सारखं घाबरवायला. बरं, आता नाही घाबरो. सनीच्या बॉडीचं काय झालं ते सांगतो तुला. आज कपाट उघडत असताना मी तुला लाईट घालवायला सांगितलं. हो, लाईट गेल्यावर मी कपाट उघडलं आणि सनीला बाहेर काढलं. काय? मला अजूनही असं वाटतंय की मी सनीला दिलेल्या सेंटचा वास त्या कपाटातूनच येत होता. आणि लाईट्स गेले तेव्हा तर तो माझ्या आसपास आहे असं वाटत होतं. पण काही क्षणच असं वाटलं. हा, गरज साहेब, अस्मिता बोलते. मला सांगा, मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती ट्रॅफिकचं स्टेटस काय? ट्रॅफिक सुटलंय की अजूनही जॅम? सनीला आधी मी इथे आणून टाकलं आणि ती डिटेक्टिव्हची टीम गेल्यावर तिथे. हा समीर, राकेश आणि महेश आले का बाहेर? नाही, रणजितची केस सॉल्व्ह झाली असली तरी आपलं इथलं काम अजूनही संपलेलं नाही.
आता इथं कुणाचं लक्ष जातं ते पाहू. आणि ते गेलं की आपण सुटलो. हे निशात, आपण नको इथे थांबूया, आपण आज जाऊया. चल चल. चल. काका काकू शांत झोपलेत. उद्या जेव्हा त्यांना सनीबद्दल कळेल तेव्हा काय होईल, कसं सहन करतील ते. एवढ्या रात्री कोणाचा फोन आहे? जागे. मी जा. हॅलो. मी खासगी गुप्तहेर अस्मिता अग्निहोत्री बोलते. हा मॅडम, बोला ना, काय झालं? कोण? निशा? नाही नाही, मी शार्दूल. निशाद, अस्मिता मॅडमनं तुझ्याशी बोलायचंय. हॅलो मॅडम, बोला. निशा, तुमच्या बंगल्याच्या उजव्या बाजूला जे तळ आहे तिथे त्या खुन्याने एक खून केलाय. अरे बापरे, न्यूज मध्ये दाखवलं होतं की गेट समोर त्याने एका माणसाला मारलं. अजून किती माणसांना मारणार आहेत? खुन्याने नुकताच एक खून केलाय. हीच संधी आहे. मॅडम, आमच्या बंगल्याच्या मागे थोडी हालचाल आणि आवाज जाणवला. मला वाटतं त्याने तिथे काहीतरी केले. म्हणजे मी खिडकीतूनच बघितलं, मी गेलो नाही तिथे. तुम्ही जरा जाऊन बघता का? हो हो, ठीक आहे ठीक आहे, आम्ही लगेच तिथे येतो. तू मला ती जागा दाखव. चालेल. सर शार्दूल, आपण मोठ्या संकटातून बाहेर पडलो. त्या खुन्याने इथे येऊन सनीला मारलं आणि आपल्याला विनाकारण अडकवलं. पण त्याचं पाप त्याच्याच पदरात पाडायचं. लक्षात ठेव, ते प्रेत सनीचं आहे हे आपल्याला माहित नाही. काय समजलं तुला? ते प्रेत सनीचं आहे हे आपल्याला माहित नाही. हे बघा, इथे कोणीतरी आहे. त्या खुन्यानेच मारले त्याला. तसंच वाटतंय, पण याचा अर्थ तो खुनी इथेच कुठेतरी आसपास असणार. सनी, सनी? कोण सनी? कुठला सनी? शार्दूल, तू याला पाहून सनी का ओरडलास? नाही मॅडम, मला वाटलं त्या खुन्याने सनीला मारलं आणि गाडीत टाकलं. अरे पण तो खुनी सनीला कसं मारेल? सनी पुण्यात गेलाय ना. मॅडम, हा खूप घाबरलाय, त्याच्यामुळे काही बरळतं. आम्ही खरंच बघितलं होतं इथे कोणीतरी पडलं होतं, म्हणून आम्ही तुम्हाला कॉल केला. पण हा तर मेल्याचं नाटक करत होता, आणि असं कुणी अचानक उठल्यावर घाबरणारच ना. मॅडम, मला वाटतं हाच खुनी आहे. हा खुनी नाहीये, हा माझा सहकारी आहे, महेश. मॅडम, तुम्ही सांगितलं होतं ना, म्हणून मी इथे आलो होतो. पण इथे तो कुणीच नव्हतं. मला थकलो होतो म्हणून जरा पडलो होतो. इथे अरे, केसच्या कामानिमित्त आम्हाला रात्रंदिवस फिरावं लागतं, त्यामुळे जिथे जागा मिळते तिथे टुलकी काढून घेतो आम्ही. नाही, पण मग इथलं प्रेत कुठे गायब झालं?
इथलं प्रेत गायब आहे, याचा अर्थ तो इथेच कुठेतरी आहे. महेश, एक काम कर, इथे जे काही घडलंय ते तू पोलिसांना कळव. आम्ही आज जातो. चला चला, आपण आज जाऊ. चला लवकर. हॅलो, पोलीस स्टेशन. एक्सक्यूज मी, एक मिनिट. हा बोल समीर. सनी सनी कशाला ओरडलास मगाशी त्यांच्या समोर? एवढी पण अक्कल नाहीये का तुला? अरे मी घाबरलो होतो. मगाशी आपण पाहिलं तेव्हा प्रेत झाडीतच होतं ना, मग पुन्हा गायब कसं झालं? ते मला नाही माहिती. ए निशा, खरं सांगा, माझ्या नकळत ते प्रेत तू कपाटात तर नाही ना ठेवलंस? ए मूर्खासारखं नको बोल. कपाटात कोणी नाही, कळलं? हा कोण आहे? ह्याला कोणी मारलं? कपाटात कसं आलं? निशा, हा तो कोणी तर नसेल ना? नाही, सनीला याच गळफासाने मारलं होतं. तुला कसं कळलं? मला कसं कळलं? सनीच्या टी शर्टचे धागे या गळफासावर अडकले. मॅडम, आज कुणी आता स्वतः म्हणाला की या गळफासाने सनीला मारलं म्हणून. मला काय वाटतं माहितीये, सनी पुण्याला चालला होता ना, तेव्हा याने मारलं आणि मग मागे झाडीत टाकलं आणि मग गायब केलं. आज कुणी पोलिसांना सनीची बॉडी झाडीत मिळाली. इनफॅक्ट ती बॉडी पोस्टमॉर्टम साठी सुद्धा पाठवली. आणि हा तो खुनी नाहीये, हा राकेश आहे, माझा सहकारी. मॅडम, सनीला ज्यांनी मारलं त्यांच्या हाताचे ठसे या फासावर आहेत. सनीला कोणी मारलं, का मारलं, सांगा लवकर. सनी मेलाय हे तुम्हाला आधीच माहित होतं, पण तरीही तुम्ही सगळ्यांना खोटं सांगितलं की तो पुण्याला गेलाय. तुम्हीच सनीला झाडीत लपवलं होतं. आणि म्हणूनच जेव्हा माझा सहकारी महेश उठून बसला तेव्हा हा शार्दूल सनी म्हणून ओरडला. तुम्ही साधी त्याला कपाटात लपवलं आणि म्हणूनच सोनलला या कपाटातून सनीच्या सेंटचा वास आला. आम्ही इथे नसताना जेव्हा कपाट उघडण्याचा विषय निघाला तेव्हा तुम्हीच लाईट घालवले आणि तुम्हीच त्याला गायब केलं. आम्हाला जेव्हा संशय आला तेव्हा आम्ही त्याचा फोन ट्रेस केला आणि त्याचं लोकेशन पुण्यातलं नाही, मुंबईतलं मिळालं. इनफॅक्ट याच घरातलं. पोलिसांची या एरियात बारीक नजर आहे आणि पोलिसांकडूनही हे कन्फर्म झालंय की सनी कोल्ड्रिंक घेऊन या घरात आल्यानंतर पुन्हा सुमित नगरच्या गेट बाहेर पडलाच नाही. याचा अर्थ त्याचं जे काही झालं ते इथे आल्यानंतरच झालंय. बोला, का मारलं सनीला? बोला. आम्ही नाही मारलं त्याला. तुम्ही नाही मारलं. तुम्ही नाही मारलंय तर मग खोटेपणा का केला? तो पुण्याला गेलाय असं खोटं का सांगितलं? ते
ते यांनी केलं आणि मलाही करायला लावलं. मॅडम, आम्ही नशेत असताना तो खुनी आला आणि सनीला मारून गेला. मला वाटलं की ते प्रेत इथेच राहिलं तर आमच्या दोघांवर संशय येईल, म्हणून हे सगळं केलं. मॅडम, तरी मी याला सांगितलं होतं की आपण पोलिसांना सांगूया, डिटेक्टिव्हना बोलूया, पण याने माझं ऐकलंच नाही. उलट माझ्यावर कुणाचा आळ आणेल अशी मला भीती दाखवली. कारण समीरला हाका मारताना उठवताना माझा हात त्याच्या फासाला लागला होता. आणि त्याला हात नको लावू, त्याच्या कुठल्या वस्तूला हात लावू नकोस. तुझ्या हाताचे ठसे सापडले तर तू अडचणीत येशील. मॅडम, मी खरंच काही केलं नाही हो, खरंच काही केलं. तू काहीच केलं नाहीयेस ना, मग इतका का घाबरलायस? काहीच केलं नाहीयेस तर घाबरूही नको आणि रडूही नकोस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, गुन्हेगाराला मदत करणं हा सुद्धा गुन्हाच आहे. गुन्हा कधीच लपत नाही आणि गुन्ह्याला माफी नाही. राकेश, समीरचा मेसेज आलाय, तो आता इथे येतोय. काका काकूंसोबत आणि सोनल सोबत मनाली आहे. महेश बाहेर आहे, तू आता त्यांच्यासोबत थांब. मी गरज लागली की बोलावून घेते तुम्हाला. ओके मॅडम. मॅडम, पोलिसांकडून एक महत्वाची बातमी कळली. ज्यांनी सनीचा गळा आवळला त्याच्या शर्टचं बटन सनीच्या मुठीत सापडलं. मी काय नाही केलं. तो तुरुंगातून पळून गेलाय ना खुनी, त्यानेच सनीला मारलंय. तुम्ही मगाशी फोन केला ना की नुकताच तळ्याच्या काठी एका माणसाला मारलंय म्हणून. ते मी तुम्हाला बेसावत ठेवायला मुद्दाम खोटं सांगितलं होतं. सनीला जे काही झालंय त्या आधीच पोलिसांनी त्या खुन्याला पकडलं होतं. सनीला तूच मारलंयस. बोल, का मारलं सनीला? बोल. हलकट नीच, का मारलंस माझ्या सनीला? काय बिघडवलं होतं त्याने तुझं? त्याने काय बिघडवलं नव्हतं, पण त्याच्यासाठी आणि त्याच्यामुळे तू बिघडवलं होतं. तू आम्हा तिघांची मैत्रीण होती, मलाही खूप आवडायची. तू मला नाकारून त्या सनीला स्वीकारलंस आणि मला हे सहन नाही झालं. आणि म्हणून तू सनीला मारलंस? हो. मला वाटलं होतं ही सोनल अनाथ आहे म्हणून सनी माघार घेईल आणि ही माझीच होईल, पण तसं नाही झालं. म्हणून मारलं.
तुला काय वाटलं सनीने मला नकार दिला असता तर मी तुझ्याशी लग्न केलं असतं? नाही, मी तुझ्याशी कधीच लग्न केलं नसतं. तुला मित्र सुद्धा समजत नव्हते मी. त्या लायकीचाच नाहीयेस तू. तू सनीचा मित्र आहेस म्हणून नाईलाजाने मी सगळं सहन करत आले. पण तू माझ्या सनीलाच. पूर्ण शांत हो. सोनलला मिळवण्यासाठी तू सनीला मारलंस? हे खुनशी विचार कधीपासून येत होते तुझ्या डोक्यात? माझ्या मनात राग आधीपासूनच धुमसत होता, पण हिंमत होत नव्हती, संधी मिळत नव्हती. आणि त्यात तो खुनी या भागात फिरतोय हे जेव्हा कळलं तेव्हा माझ्यातला सैतान जागा झाला. मला वाटलं सनीला मारलं आणि घराबाहेर लांब कुठेतरी टाकलं तर पोलिसांना त्या खुन्यावरच संशय येईल. मी मात्र नामनिराळा नाही. पण तसं काही झालं. मला प्रेत बाहेर न्यायला संधीच मिळाली. सतत कुणीतरी येत होतं. तरी लाईट घालवले आणि त्याला बाहेर घेऊन गेले आणि मागच्या झाडीत टाकून दिले. आणि लाईट्स कोणी घालवले? या शार्दूलने घालवले. हा म्हणजे याने सांगितलं म्हणून केलं मी. हा काय करणार आहे मला नव्हतं ना माहित. आणि सनीचा मोबाईल कुठे? त्याच्या मोबाईलवरून तूच माझ्याशी बोलत होतास ना? मी नाही. त्या मोबाईल बद्दल मी विसरूनच गेलो. मी जेव्हा सनीला फोन केला तेव्हा त्याने मला सांगितलं की तो पुण्याला जातो आणि हायवेवर खूप ट्रॅफिक आहे. पण चौकशी केल्यावर कळलं की मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ट्रॅफिकच नाही. म्हणून त्याचा फोनचं लोकेशन सुद्धा ट्रेस केलं आम्ही आणि ते लोकेशन इथलं या घरातलं मिळालं. त्याच्या फोनवरनं तूच बोलत होतास ना? सांग, कोण बोलत होतं? हो, खरंच नाही माहित मला. सनीच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे. चीज कोणी आणलं होतं? हे शार्दूलने आणलं होतं. आणि ते फक्त सनीनेच खाल्लं? मी खातच नाही. हा खातो पण आज याने खाल्लं नाही. का रे, आजच का नाही खाल्लंस चीज? हा ते चीज कमी आणलं होतं. सनीला ते खूप आवडतं ना, मग त्याला कमी पडू नये म्हणून मी नाही खाल्लं. आणि परत मला एकटं दुकानात जायला भीती वाटते ना म्हणून. सोनल, सनीचा मेसेज वाचून तू शोनू असं काहीतरी पुटपुटलीस हो ना? मॅडम त्याचा रिप्लाय आलाय. अजून नाही शोनू. शोनू? हो, शोनू या शब्दाचं आश्चर्य वाटलं मला, कारण सनी मला कधीच शोनू बोलायचा नाही. मग निषाद म्हणतो का? नाही. हॅलो सनी. हो मी सनीच बोलतो. हां, मला सांगा, तुम्ही आत्ता घरी आहात का? नाही मी आता प्रवासात आहे. तुम्ही कोण बोलताय? कोण, निशा? नाही मी शार्दूल. निशाद, अस्मिता मॅडमना तुझ्याशी बोलायचं. मॅडम ते माझा मित्र आहे आणि सध्या मी प्रवासात आहे. माझ्या फोनची बॅटरी पण खूप लो झाली आहे. ट्रॅफिक पण आहे बरंच. तर मी उद्या पुण्याला गेल्यावर बोलू का तुमच्याशी?
सोनल, शार्दूल तुला सोनू म्हणायचा? हो, म्हणजे सनीने प्रपोज करण्याआधी 1-2 वेळा म्हणाला होता, पण मी त्याला विरोध केला होता. समीर, ह्याची झडती घे. सनीचा मोबाईल ह्याच्याकडेच असणार. अहो थांबा, मी काय केलं? हा आता निशाद म्हणाला ना की त्याने मारलं, मग माझी का झडती घेताय? तू काही केलं नाही. बस खाली. ओके, हे चीज का? नाही नको, खा. नाही नको, आता एक चीज खाऊ शकत नाही तू? खा. मी नको नको म्हटलं ना मला. का जबरदस्ती करताय माझ्यावर? कारण तू खरं बोलत नाहीयेस म्हणून. अहो, मी खरंच काही केलं नाहीये. बघ, खरं सांग. तू त्या चीज खात नाहीयेस कारण त्या चीज मध्ये विष मिसळलंय आणि ते तूच मिसळलंयस. हो, सनीच्या नावे फोन आणि मेसेज मीच केले होते. आणि नंतर मोबाईल बंगल्याच्या मागे फेकून दिला. सनीच्या चीज मध्ये विष मीच घातलं. कारण माझंही सोनलवर प्रेम होतं. तसं ते मी तिला व्यक्तही केलं होतं. सोनल, तू निषादला निदान नाही तरी म्हणालीस, माझ्यावर हसलीस. तुझ्यावर प्रेम करायची सुद्धा लायकी नाहीये का माझी? इतकं क्षुद्र आहे का मी? मला तू अगदी नगण्य समजायची, जोकर समजायचीस मला. माझं प्रेम, माझं प्रपोज करणं जोक नव्हता तुम्ही. एक वेळ मी तुझा नकार सहन केला असता, पण तू माझा स्वाभिमान डिवचलास आणि तेच मी सहन नाही करू शकलो. तुला नकार देऊन दुखवायचं नव्हतं मला, म्हणून मी हसत हसत विषय टाळला. पण तू त्याचा असा अर्थ काढून सूड उगवलास. सनीला चीज मध्ये विष घालून मारण्याचा प्रयत्न केलास. आणि तू गळा आवळलास. की क्रूर आणि भावना शून्य कसे असू शकता तुम्ही? इतक्या खालच्या थराला कसे पोचलात तुम्ही? तुमचा माझ्यावरच राग होता ना, मग मला मारायचं ना. सनी तर तुमचा मित्र होता ना, मग त्याच्यावर का राग काढलात? आणि हे सगळं करताना सनीच्या आई वडिलांचा विचारही नाही आला तुमच्या मनात? सनीला सोबत म्हणून या घरात स्वतःचं घर असल्यासारखं राहिलात ना तुम्ही? त्याला काही खायला पाठवलं तर तुम्हाला दोघांना दिल्याशिवाय कधीही खाल्लं नव्हतं त्यांनी. मित्र ना तुम्ही त्याचे. विष देताना, गळा आवळताना काहीच वाटलं नाही तुम्हाला? हे असं वागताना, काही करताना तुम्हा दोघांचा धीर तरी कसा झाला रे? मैत्रीचं सोडा, माणुसकी मेली तुमच्यातली. आम्हाला दोघांना पण मारून टाकायचं ना?
नाहीतरी सनी गेल्यानंतर जगून काय उपयोग होता आम्हाला? आई अहो असं नका बोलू. तुम्ही दोघांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केलात, पण त्याचा परिणाम काही वेगळाच झालाय. सनीने फक्त 2च तुकडे खाल्ले होते चीजचे. त्याच्या पोटात खूप कमी विष गेलं होतं, त्यामुळे तो मरणार नव्हताच. तो फक्त बेशुद्ध पडला असता. त्याची शुद्ध जात होती तेव्हाच निशा तू त्याचा गळा आवळलास. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्याचा श्वास बंद झाला नव्हता, पण तुला असं वाटलं की तो मेलाय. तुम्हाला जेव्हा त्याच्याबद्दल सांगितलं तेव्हा लगेचच मी पोलिसांना कळवलं. पोलीस त्याला हॉस्पिटलमध्येही घेऊन गेले. सनी जिवंत आहे. हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे आणि तो लवकरच बरा होईल. सनी वाचला हा एक चमत्कारच होता किंवा नियतीचा न्याय म्हणाला, पण म्हणून शार्दूल आणि निषादच्या गुन्ह्याची तीव्रता कमी होत नाही. त्यांनी जे काही केलं ते माणूस केला, मैत्रीला काळीमा फासणारच आहे. त्यांना कायद्याने जास्तीत जास्त शिक्षा व्हायला होईलच. नीट ऐक. अस्मिताच्या घरासमोरची बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंग वरून अस्मिताच्या घरावर नीट लक्ष ठेव. अस्मिता आणि मनाली घरी आली की मला लगेच कळव. म्हणजे मी अस्मिता ताई, तुम्ही काल घरी रात्री आलाच नाहीत का? मी किती वाट पाहिली तुमची. हो अरे, कामच तसं होतं, त्यामुळे जरा उशीर झाला. पण तू आमची वाट का पाहत होतास? काकूंना काही पाहिजे होतं का की तू भांडण केलंस त्यांच्याशी? नाही नाही, तसं काही नाही. आईनी मला एक फाईल दिली होती, ती मी तुमच्या घरी ठेवायला आलेलो, पण तेव्हा मला वाटतं आपण नसताना रांगणेकर फाईल देऊन गेले असते. पण काय तेव्हा काय झालं? तेव्हा तुमच्या ओळखीचे कोणतरी इन्स्पेक्टर आलेले. माझ्या ओळखीचे इन्स्पेक्टर साहेब? हो, त्यांना माझं आणि आईचं पण नाव माहिती होतं. त्यांनी नाव काय सांगितलं त्यांचं? ACP सावंत. ACP सावंत साहेब? ACP सावंत साहेब इथे येणं कसं शक्य आहे? ते तर मुंबईतच नाही आहे. मॅडम काल आले असतील ते मुंबईत. अगं हो, पण मग त्यांनी कळवलं असतं ना मला. निदान इथे येऊन गेल्यावर तरी फोन केला असता. कॉल करते त्यांना. ते एक एन्व्हलप देऊन गेले, म्हणाले की खूप इम्पॉर्टंट आणि कॉन्फिडेन्शियल आहे. अस्मिता ताई शिवाय कोणालाच हात लावू नको देऊस. ते बघ तिथे ठेवलाय. हा जयेश, तू मुंबईत आलास का रे? नाही नाही अरे काही नाही. मी करते तुला नंतर फोन. जयेश तर मुंबईत नाहीच आहे. मग काल कोण आलो? आपण कुठे चेक करूया. चालेल.
ही गाडी उलटी कोणी ठेवली? नाही, मला नाही माहिती. ते मी फाईल ठेवायला आलो होतो ना, तेव्हा त्या गाड्यांची खेळत होतो, ते साहेब आण्याच्या आधी. चिंटू, तुला किती वेळा सांगितलं त्या गाड्यांना हात लावायचा नाही म्हणून? सॉरी, विसरलो. हे बघ, मी ना तुला अगदी अशाच्या अशा गाड्या आणून देईन. पण प्लीज यापुढे या गाड्यांना हात लावू नकोस ना. म्हणजे आता फुटेजही नाही, कोण माणूस होता तेही कळणार नाही. आल्या त्या घरी? ठीक आहे. हा तर घड्याळाचा आवाज आहे ना? म्हणाली, चिंटूला घेऊन बाहेर जा. मॅडम तुम्ही म्हणाली, ऐक माझं, वेळ घालवू नको, जा चिंटूला घेऊन बाहेर जा.